शेवटी आज आपला कार्यक्रम हा आहे की कॉम्रेड सीताराम येचुरी यांचं काल दुःखद निधन झालं. त्यांना न्यूमोनिया झालेला होता आणि एम्स हॉस्पिटलमध्ये दिल्लीचे ते होते. त्या ठिकाणी गेली 8-10 दिवस त्यांच्यावर इलाज करण्याचा प्रयत्न झाला, परंतु शेवटी त्यामध्ये त्यांचा अंत झाला. कॉम्रेडचं जीवन अतिशय लढाऊ, कष्टाळू, विद्वान कॉम्रेड म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचं सारं जीवन जर तपासलं तर मुख्यतः काय असते की काही नेते असे असतात की त्यांच्या दुःखद निधनानंतर त्यांची ओळख लोकांना पडते. ज्यावेळी आपले अंधश्रद्धा निर्मूलनचे दाभोळकर गेले त्यावेळेला पलूसमध्ये कार्यक्रम घेतले. चव्हाण माहिती सगळे आणि कार्यक्रम चांगला झाला. दुसऱ्या दिवशी काही लोकांनी मला विचारलं, अहो हे आतापर्यंत कुठं होते? लोकांना एवढा मोठा मनुष्य, एवढं मोठं योगदान अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत असणार, पण व्यापक पातळीवरच्या समूहामध्ये त्यांचं नाव माहीत नसणारी माणसं जास्त. त्याचप्रमाणे आपले सीताराम येचुरी कॉम्रेड यांच्या संदर्भामध्ये सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला, सामान्य माणसाला माहिती कमी, ठराविक माणसं ठराविक माहीत असतात. कॉम्रेड हे माझ्या 16 साली माझं ज्यावेळी अमृत महोत्सव झाला त्या कार्यक्रमाला ते पाहुणे म्हणून आलते. म्हणजे माझ्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आलते हे त्यांचं वेगळं वैशिष्ट्य नाही, फक्त एक आठवण म्हणून तुम्हाला सांगितले. त्यांचा जन्म खरा तर आंध्र प्रदेशमधला आणि मद्रासमध्ये त्यांचे वडील इंजिनियर होते, आई सनदी अधिकारी आणि हे अतिशय टॅलेंट, म्हणजे त्याला तोड नाही अशा तऱ्हेच्या बुद्धिमत्ता असणारे हे विचारवंत नेते. देशामध्ये अनेक नेते आहेत, परंतु त्यामध्ये कॉम्रेड सीताराम येचुरी यांची उंची फार मोठी आहे आणि ते अतिशय मोठे टॅलेंट नेते म्हणून त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये JNU विद्यापीठामध्ये ते 3 वेळा JNU विद्यापीठाची ती कमी कौन्सिल असतं, विद्यार्थी कौन्सिल, त्या कौन्सिलचे ते 3 वेळा अध्यक्ष म्हणून त्यावेळी निवडून आले. आणि एवढंच नाही तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासारख्या पक्षाची ते 3 वेळा सरचिटणीस झाले. खरं म्हणजे हे पक्ष यांचं सभासदत्व सुद्धा मिळायचं झालं तर त्याला निकष आहे कम्युनिस्टांना. तुंग उठला, गणपती उत्सवाची पावती घेतल्या पक्षाची पावती मिळत नाही त्या, तर त्यासाठी तुमचं काहीतरी योगदान, तुमचा अभ्यास, तुमचं ज्ञान, तर अशा ह्या पक्षाचे ते 3 वेळा म्हणजे सरचिटणीस झाले. एवढंच नव्हे तर संसदेमध्ये सुद्धा, राज्यसभेमध्ये ते 12 वर्ष जवळजवळ खासदार होते आणि त्या कालखंडामध्ये त्यांची भाषणं अतिशय प्रभावी आहे. माझ्याकडे तर त्यांचे भाषण आहे आजच्या परिस्थितीवर, आज जी परिस्थिती आहे जशीच्या तशी, त्यावर त्यांनी राज्यसभेमध्ये भाषण केलं. शेवटी मोदींनी त्यांची भेट देऊन सांगितलं की मला अनेक गोष्टी तुमच्या भाषणात समजतात आणि असं अतिशय उंचीचं भाषण त्यांचं मला ते माझ्याकडून संग्रही आहे. त्याच्या अनेक भाषणं त्यांची संसदेमध्ये झालेली आहे. अतिशय विद्वान असे ते खासदार होते. ज्यावेळी
राष्ट्रपती पण प्रणव मुखर्जी होते. त्या प्रणव मुखर्जींचं भाषण राष्ट्रपती म्हणून राष्ट्रपतीचे एक अभिभाषण असतं. त्या भाषणामध्ये ती भाषण अनेकांनी तयार केलेलं असतं, अनेक विद्वानांनी. त्यामध्ये दुरुस्ती करायला वावच नसतो. पण स्वतः सीताराम येचुरींनी त्यातल्या काही चुका उणिवा त्यांच्या निदर्शनाला आणल्या. ते अक्षरशः आवाज झाले. शेवटी सरकारनं आणि प्रणव मुखर्जींनी ती चूक सारी मान्य केली. आणि ज्यावेळी त्याचा कायदा झाला त्यावेळी सीताराम येचुरींच्या दुरुस्तीसह तो कायदा झाला. म्हणजे त्यांची भाषणं, त्यांचं मांडणी, अतिशय उंचीचे नेते म्हणून त्यांचा लौकिक होता. आणि साधारणतः कम्युनिस्ट पक्षामध्ये या उंचीची माणसं आहेत. म्हणजे आणखी एक नाव घेण्यासारखं आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये. ज्योतिर्मय बसू नावाचे एका डोळ्याने आंधळे होते खासदार. ते लोकसभेत होते आणि 42वी राज्यघटना दुरुस्ती ही एक प्रस्ताव तयार केला. सगळ्या मंत्रिमंडळाने खासदारांनी मिळून एक प्रस्ताव तयार केला. हा ज्योतिर्मय बसूंनी स्वतः एक केला 42व्या घटना दुरुस्तीचा प्रस्ताव. आणि तो ज्यावेळी चर्चेला संसदेपुढे मांडला तेव्हा सर्वात सरस प्रस्ताव ज्योतिर्मय बसूंचा होता. आणि शेवटी ज्योतिर्मय बसूंचा प्रस्ताव मंजूर झाला. म्हणजे या उंचीची माणसं त्या कम्युनिस्ट पक्षामध्ये असतात. कॉम्रेड सीताराम येचुरी हे अतिशय मोठे विचारले आणि साधारणतः या देशात धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि लोकाभिमुख सरकार या भूमिकेसाठी ते आयुष्यभर झगडले, लढले. अशी माणसं काळाच्या ओघात निघून जातात. परंतु ही खरी राष्ट्राची संपत्ती असते. आणि त्यातल्या त्यात कम्युनिस्टांचं हे वैशिष्ट्य असतं की ही माणसं तत्वनिष्ठेचं जीवन जगतात. व्यक्तिगत जीवन त्यांना फारसं नसतं. सीताराम येचुरींचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल की त्यांनी राजकारणामध्ये कालच सुसंगत अशी भूमिका घेतली. कम्युनिस्ट आपल्या तत्वाशी एकनिष्ठ असतात की कधी माघार घेत नाही. आमच्या हातीकडे आहे ते त्यांच्या भूमिकेपासून कधी माघार घेत नाहीत अशी एक त्यांची रीत असते. पण त्या कम्युनिस्ट पक्षामध्ये सुद्धा प्रकाश करार हे अतिशय कडक आणि सीताराम येचुरी हे काल सुसंगत भूमिका घेणारे नेते होते. या देशामध्ये एनडीएचं म्हणजे संयुक्त संघटना सगळ्या पक्षांचे UPA ही स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता. त्याचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी स्वतः म्हणजे त्या कार्यक्रमाचा जी मसुदा होता तो त्यांनी तयार केला. हा तर अशा तऱ्हेचे एक अतिशय विद्वान नेते आपल्यातून गेलेले आहेत. या नेत्यांच्या बद्दल बोलावं थोडं आहे की माणसं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या देशावर जे आता संकट येते आपण म्हणतो की नाही या देशामध्ये हुकुमशाही जवळजवळ अवतरलीच प्रत्यक्षपणे. आता फक्त प्रत्यक्ष जाहीर व्हायची राहिली आहे. आणि हुकुमशाहीला खऱ्या अर्थानं जर टक्कर द्यायची असेल आणि आजच्या संबंध इतिहास जर पाहिला तर संबंध इतिहासामध्ये आपल्याला असं दिसून येईल की कम्युनिस्टांनीच अतिशय प्रभावीपणे जगावरच्या हुकुमशाहीला आणि देशातल्या हुकुमशाहीला प्रभावीपणाने टक्कर दिली आहे. त्याचं एक उदाहरण सांगून मी माझं भाषण थांबवणार आहे. एक उदाहरण महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरचा उदय झाला. हिटलरनं सारं जग जवळजवळ जिंकत आणलं. इंग्लंड राहिलं होतं आणि त्यावेळी त्यानं पहिल्यांदा रशियामध्ये शिरकाव केला आणि रशियात त्या कम्युनिस्ट राज होते. कॉम्रेड स्टालिन हे रशियाचे पंतप्रधान होते आणि त्यांनी या हिटलरशी मुकाबला केला. वैशिष्ट्य बघा, स्टॅलिनचा मुलगा
त्या रशियाच्या म्हणजे जर्मनी जे शत्रू आहे त्या शत्रू राष्ट्रानं त्यांच्या हाती लागला होता त्यांचा मुलगा. आणि त्या जर्मनीमधल्या सरकारला असं वाटलं की आता स्टॅलिनचा मुलगा आपल्या हातात आलेला आहे, त्यामुळे आपले जे कैदी आहेत सरकारी ते सगळे आता रशियाला सोडणं भाग पडेल, कारण स्टॅलिनचा मुलगाच आमच्या हातात आलेला आहे. म्हणजे त्यांना वाटलं स्टॅलिन हा बावनकुळेच आहे, आपला बावनकुळे तोच आहे, म्हणजे आपल्या पोरासाठी काय बी केलं. पण स्टॅलिननं सांगितलं की हा देशाचा प्रश्न आहे, समाजाचा प्रश्न आहे, माझ्या मुलाच्या जीवनाचा प्रश्न नाही. माझ्या मुलासारखी रशियामध्ये लक्षावधी मुलं लढतायत आणि लढ्यात तहारातुरी पडतायत, त्यामुळे तुमची समजूत खोटी आहे. मी मुलासाठी काहीतरी तुमच्याशी तडजोड अशी कणखर भूमिका घेणारी तत्वानं वागणारी माणसं कम्युनिस्ट चळवळीत असतात. आणि ह्या हुकुमशाहीशी त्यावेळी जर हिटलरचा पाडाव केला नसता रशियानं, आणि त्या कालावधीमध्ये रशिया आणि जर्मनीमध्ये 5 कोट लोक मिळते, 5 कोट. किती रक्तबंबाळ झाला जग बघा. पण त्या सगळ्या संकटात सुद्धा कम्युनिस्ट हारले नाही. आता मोदीच्या लोकशाहीला घ्यायचं राहिलं बाजूला, त्याच वेळी जगावून सगळ्या हुकुमशाही आहे. म्हणून कम्युनिस्टांना जेवढे जातीवादी, धर्मवादी, हुकुमशाहीवादी हे सगळे देतात तेवढे इतराला भेट नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून असे कम्युनिस्ट चळवळीत एका तऱ्हेत एक नेते होऊन गेले, त्यामध्ये सीताराम येचुरी हे अतिशय अग्रगण्य नेते होते. ते गेल्यामुळं केवळ कम्युनिस्ट पक्षाचं नुकसान झालं नाही, त्या देशाचं मोठं नुकसान झालं. तेवढा विचार, तेवढा मोठा नेता. आणि वय किती हो, 72 वर्ष. माझ्या वयाला 84 वर्ष झाली, मला कसलाही आजार नाही, कसलाही काय खोकला सुद्धा येत नाही, काय नाही, काही आजार नाही. आणि अशा मोठ्या माणसाला निमोनियानं घातलं तर म्हणजे अतिशय वाईट घटना घडली. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण सगळे जमलो आहोत. अण्णा पुन्हा मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी आपले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुरुष तालुक्याचे अध्यक्ष आमचे मलमे सर यांना मी विनंती करतो, आणि आपल्यापैकी प्रत्येकाने एक दोन श्रद्धांजली तुमच्या संघटनेच्या वतीने व्हावी. आणि त्यानंतर अण्णा आपण म्हणजे आपण फोटोला हार घालायचा आणि अण्णा बोलतो. कॉम्रेड सीताराम येचुरी को लाल सलाम. लाल सलाम, लाल सलाम. पुढे या की बाबा. आव्हानच्या 75च्या वेळेला त्याला ऐकलं होतं. त्याशिवाय 2018 साली क्रांतीच्या नावाखाली विद्यापीठाच्या वतीने त्यांना क्रांतीच्या नावाखाली सामाजिक पुरस्कारही आपण त्यांना दिलेला होता. सावध्याच्या त्या कार्यक्रमावर केलेला होता. व्यक्तिशा त्यांना आमची ओळख झालेली होती. खरं तर एक अतिशय विद्वानग्रस्त राज्यशास्त्र अर्थशास्त्रासारख्या विषयामध्ये JNU विद्यापीठामध्ये MA केलेलं होतं. प्रथम वर्गात त्याच्यामध्ये झालं. अत्यंत हुशार की ज्यांना कोणतीही नोकरी सहजासहजी उच्च पदाचे मोह मिळू शकले असते, पण तसला मोह कम्युनिस्ट कार्यकर्त्याला कधी पण नाही. आपण जसे काही दोन होतात. एक उदाहरण मला अजून माहिती आहे, आपल्या सर्वांना ते कदाचित आठवतही असेल. 1995 साली या देशामध्ये पहिल्यांदा जनता दल आणि त्या सगळ्या विरोधी पक्षांचं सरकार येत होतं. 78 भाग वेगळा होता, 95ची भूमिका पार्श्वभूमी वेगळी होती. त्यावेळेला या देशाचं पंतप्रधान व्हायचं चर्चा चालू होती.
तेव्हा पहिलं नाव पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचं होते. पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचा त्यावेळेला बैठक झाली. पॉलिट ब्युरोमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की पंतप्रधानपद आपण स्वीकारायचं नाही, आपण जी ध्येयधोरणं घेऊन जातो आहोत, ज्या विचारानं जातो आहोत, ती ध्येयधोरणं या ठिकाणी पंतप्रधान म्हणून बसल्यानंतर आपल्याला राबवता येणार नाही. त्यामुळं होणारं तर पंतप्रधानपद मिळवण्यासाठी आपल्याला पंतप्रधान व्हायचं नाही. आणि ते पंतप्रधानपद पॉलिट ब्युरोनं नाकारल्यानंतर ज्योती बसूंनी सांगितलं पंतप्रधान होणार नाही. त्यानंतर देवेंद्रचा नाव पुढे आलं, ते पंतप्रधान. इतक्या तत्वनिष्ठेनं चालणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट कम्युनिस्ट विचारप्रणाली आहे. सीताराम येचुरी ही अशा वेळेला गेली की ज्या वेळेला त्यांची खरंच या ठिकाणी अत्यंत गरज होती. त्यांचं भाषण एक आपल्याला आम्हाला एक 2 किस्से गेले. मला आठवतंय त्यांचं राज्यसभेतलं शेवटचं अधिवेशन होतं. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत वर्ष होतं, 75 वर्षाचं हे होतं. त्यावेळेला त्याची चर्चा राज्यसभेमध्ये चालू होती. त्या राज्यसभेच्या चर्चेची विरोधी पक्षाकडून सुरुवात करताना पहिल्यांदा सीताराम येचुरी बोलले होते. त्यांनी बोलायला सुरुवात करतानाच मुळी सातारचं प्रतिसाद नाना पाटील यांच्या विषयाला हात घालून त्यांनी देशाच्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या याच्यावर बोलायला सुरुवात केली होती. अर्थशास्त्राला अभ्यास असणारा विद्यार्थी असणारा माणूस इतिहासाला सुद्धा एवढ्या गांभीर्याने वाचत असतो. ती सगळी माहिती देशाच्या राजकारणाची, अर्थकारणाची, समाजकारणाची संपूर्ण जाणीव असणारा, त्याप्रमाणे कष्टकऱ्यांच्यासाठी सारं आयुष्य सजवणारा. खरं तर त्यांना 3ऱ्या वेळेस कम्युनिस्ट पक्ष त्यांना राज्यसभेचं सदस्य द्यायला तयार होता, तर त्यांनी नाकारलं होतं. मी 2 वेळा राज्यसभेत सदस्य, यानंतर मला दुसऱ्या कार्यक्रमाला संधी देऊया, मी नाही होणार. इतक्या निष्प्रभपणे त्यांनी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम केलं. त्यांच्या जाण्यामुळं केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं नुकसान झालं नाही, सगळ्या डाव्या आघाडीचं आणि कष्टकरी करणाऱ्या जनतेचं एक बरोबरीच नुकसान झालेलं आहे. ते सगळ्यासाठी भरून येऊ शकत नाही. या एका असामान्य व्यक्तिमत्वाला त्यांच्या विचाराप्रमाणे आपणही वाटचाल करत राहणं हीच खरी तर त्याला श्रद्धांजली असू शकते. आपण त्याप्रमाणे वाटचाल करत राहूया एवढं मी आपल्याला आवाहन करतो. शेतकरी कामगार पक्ष एक राज्याचे नाना पाटील विद्यापीठाच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते वेळ सीताराम येचुरी 22-23 दिवसाच्या दवाखान्यातल्या औषध गेले म्हणजे त्यांचा निवडणूक आपल्या उत्तेजात कमी झाला असं बातमी होती, पण त्याचा काय उपयोग झाला नाही. ते गेलेच. ती माणसं किती मोठी होती तर आपल्याला माहिती आहे. त्याविषयी ती इतकी मोठी होती की त्यांचे विचार होते, एक फिक्स त्यांचं जीवन होतं, एक धोरण होतं, पक्षाचं होतं, स्वतः होतं आणि तत्वनिष्ठ होते. तत्वाशिवाय ते जगू शकत नव्हते आणि तत्व हे त्यांचं जीवन होतं. मागाचे आव्हान सांगितले त्याप्रमाणे त्या JNUचं 3 वेळा अध्यक्ष झाले. विद्यार्थी चळवळीपासून त्यांचं जीवन चालू झालेलं आहे. आणि बापूंचं ज्यावेळी जेलमध्ये जीवन होतं त्यावेळी बापूंनी जास्तीत जास्त अभ्यास कमिशनचा केला. नागी होती, त्याची इतकी वादावाद व्हायचे. बापू एखाद्या वेळी सांगायचे की आपल्याला मिटिंगमध्ये आपल्याला कसे वाद होते, काय वाद होते आणि कशासाठी वाद होते. त्यांचे वाद काय कुठल्या मालमत्तेसाठी नव्हतं, कुठल्या संपत्तीसाठी नव्हतं, कुठं पदासाठी नव्हतं आणि काय मिळावं नव्हतं. त्यांचे वाद होते तत्व. आपलं एक तत्व आहे ते आपण सांभाळायचं कसं आणि जनतेत न्यायचं कसं, जनतेला त्या तत्वावर कसं घेऊन जायचं यासाठी ते वाद होते. आणि त्यात ते झालं. आता पुन्हा देशच सगळा त्यांनी बदलून टाकला. लोकांनी बाकीच्या गेले आवाच्या ह्याला आले त्या सगळं माहिती आहे. आवाच्या 75 वेळी आली होती त्यामुळे ते सगळ्यांना माहिती आहे, त्यांचे विचार माहिती आहेत. आणि वृद्धापनात सुभाष पाटलांनी आणले होते. डॉक्टर कॉम्प्रेट करत ती माणसं वेगळी होती. आणि ज्यावेळी आपल्या कारखान्याला लायसन्स घ्यायला चालू होतं त्यावेळी मी आणि बापू अजय भवनमध्ये 6 महिने ज्यावेळी जाईल त्यावेळी 6 महिने आम्ही तिथं असं 8-8 दिवस ते थांबायचं. पुन्हा ते यायचं, पुन्हा काय कागद पुन्हा जायचं, असे 6 महिने आम्ही पडला होतो.
आणि त्यावेळी सुद्धा A.B. बर्मन असू द्या, डॉक्टर D. राजा असू द्या, पुन्हा म्हणजे आपले अतुल कुमार अंजन असू द्या, ही माणसं इथे यायची. पुन्हा ही त्यावेळेचे आपले यायचे म्हणजे त्यांना कधी इतके मोठे मंत्री होते पण त्यांना कधी गुप्ता होते, पण त्यांना कधी पोलीस फोर्स लागत होता, पोलिसांनी येऊ द्यायचे नाही. त्याची एक पोलीस फक्त असायचा ते जे प्रोटोकॉल म्हणून ते याचे स्वतःच्या फाईल स्वतः त्यांना केस नव्हता, स्वतःच्या फाईल त्या डिप्टवरून घेऊन यायचे, स्वतः यायचे, भेटायचे, काम आटपायचे, ते मिटिंग व्हायच्या आणि जाताना स्वतः जायचे. दोघंही मंत्री त्यावेळेचे स्वतः यायचे, स्वतः जायचे. तर कधी PA कधी आम्ही बघितलेलं नाही. तिचे साहित्य होतं, त्याची बॅग होती, स्वतः घेऊन जायची. अशी माणसं जे खूप मोठी होती, मोठी म्हणजे तत्वानं मोठी होती, पक्षानं मोठी होती आणि संघटनेनं मोठी होती, जे आयुष्य घालवून त्यातनं मोठी होती. बापूंना आणि थंडी असायची, थंडी इतकी व्हायची. बापूंना म्हणून आपण हॉटेलला सुद्धा 1000 रुपये माझ्या दिवसाला वाढवत आहे नाही म्हणायचे. हे आपले वैचारिक लेवलची माणसं आहेत, पक्षाची माणसं आहेत, त्यांच्याकडून जायचं. जे बापू तसल्या थंडीत थांबायचे आणि तिथं इतके असायचं, गरम पाणी कधी मिळायचं नाही, नसायचं. आम्ही बापूंना मी तेवढं की हे होतं म्हणजे काय व्यायाम होतो हिटर, ते बापूंना बाकी ते किंवा काढायचे जप्त व्हायचा. तर बापूंच्यासाठी फक्त मी हिटर तापून त्यांना देत होतो आणि ती बादली सुद्धा लहान होती. ती इतके तत्वनिष्ठ माणसं की स्वतःची शिवा वागायची. A.B. बर्मन असायची, D. राजा, अतुल कुमार अंजन तिथं असायचे, त्यांचा मुक्काम असायचा. आणि आम्ही ज्यावेळी जाय त्यावेळी एक म्हणजे थापा गप्पा नाही, थापा गप्पा वैचारिक अधिष्ठान असायचे त्यांच्या मिटिंगमध्ये आणि बाकीचा वेळ त्यांचा अभ्यासाला जायचा. जगाचा अभ्यास, देशाचा अभ्यास, कम्युनिस्ट पक्षाचा अभ्यास, कम्युनिस्ट तत्वाचा अभ्यास आणि कम्युनिस्टांनी पुढं कसं चाललं पाहिजे त्यांचा ते अभ्यास चालायचा. आणि अभ्यासात इतके गतलेले असायचे तर अभ्यास त्यांचा अभ्यास खूप होता. A.B. बर्मन तर इतके मोठे होते. आता तुम्हाला ज्या आपल्याकडे आले ना आपल्याकडे पण इतके मोठे होते पण आपल्याला त्यांचं मोठेपण त्यावेळी समजलं नाही. ते गेल्यानंतर जगात त्यांचं जे श्रद्धांजली झाली, देशात झाली, त्यावेळी त्यांचं मोठेपण आपल्याला ध्यानात आले. पण ही माणसं मोठी होती, विचार मोठी होती, पक्षाला मोठी होती. पक्ष त्यांनी चांगल्या आपला पक्षासाठी नव्हे, एक तत्वासाठी म्हणून ते ही माणसं होती. आपापलं तत्व सांभाळून होते आणि तत्वासाठी जगली होती. संघटना म्हणजे कामगार संघटना तिने उभा केल्या, शेतकरी संघटना तिने उभा केल्या. त्या काळायोगात टिकल्या का नाही हा वेगळा. ही स्वतः त्यात बदल नाही. का बदल नाही? त्यांना त्यांचे जे विशिष्ट ध्येय होतं, धोरण होतं आणि जीवन होतं आणि तत्व होती ती बदलावी त्यांना कधी वाटलं नाही. पण लोकांनी आज सत्यवय किंवा सत्ययुग मागत होते, त्यांनी सगळ्यांनी पक्ष लोक बदलली, इतकी लोक बदलली. मुंबई बघताय तुम्ही, सांगगाव चळवळी सगळ्या ह्याच्या होत्या, जे दत्ता रामंत असू द्या, कम्युनिस्ट असायच्या किंवा ह्याच्या होत्या. पण त्यांच्या पुन्हा सगळं संपलं. त्यांचं ज्यासाठी त्यांची चळवळ होती, कामगार जीवन होतं, त्या म्हणजे चळवळी केल्या आणि कामगार संघटना केल्या. त्यांचं त्या जे लोकांनी उद्योगपती सत्ताधाऱ्यांनी ते लोकांना त्यांच्या संघटना बरबाद केल्या, संघटना हाताशी घेतल्या, स्तंभ घडून आणले आणि हे सगळं त्यांचं संपवलं. इतकी मोठी माणसं ती संपवू शकत नाही. ती ओळखून त्यांची माणसं त्यांचं संघटन संपवलं. का आम्ही दाखवून त्यांचं संघटन त्या जागा इतक्या मोठ्या होत्या, गिरणी मालकाचं वाटलं किंवा ही मोठी माणसं आता सहसा संपत नाही आपल्याला. आणि त्यांनी काय केलं, त्या सगळ्या लोकांना संप घडून आणले आणि त्यांचे त्या गिरणी मालक चालवून किंवा सूत आपले कापड गिरणी चालवून जे फायदा मिळत होता त्यापेक्षा त्यांना फायदा त्या जागा विकून मोठा दिसत होता. त्यामुळे हे सगळे तम झाले आणि आज शून्य झाले. जे कापड उद्योग देशात 1 नंबर होता आता कुठं आहे? आता तुम्ही कुठे बघा, माझ्या भावात तुझ्या पुढच्या तुझ्या कपडे आपल्या देशाचे आहेत का? मेड इन इटाली आहेत, मेड इन चायना आहेत आणि झालं आपण, पण हे कुणी बघत नाही, बघायचं काही काम नाही. आणि आता ती इतकी वाईट अवस्था आहे की काल तुम्ही बातमी वाचली असेल की मका आहे, मका काल आपल्या देशात आला किती आणि आपण एक्सपोर्ट किती केला, इम्पोर्ट किती केला तर 5 लाख टन, एक्सपोर्ट किती केला 1 लाख टन. का बाबा आपल्या देशात मका पिकत नाही का? पण ह्यांना पिकवायचं नाही. पिकवायपेक्षा त्यांना बाकी देश मागून त्यांना मोठं करतो, ह्यांना मोठं वाटतं. त्यामुळे हेच चाललेलं आहे आणि त्यामुळे हे कम्युनिस्ट नेते संपून गेले.
संपून गेले म्हणजे तत्वात संपलं नाही, म्हणजे चळवळी संपून गेले, चळवळी यांच्या संपवल्या, त्यांनी यांनी संपवल्या. त्या लोकांनी आपल्या देशातल्या उद्योगपतींनी मोठ्या लोकांनी या चळवळी संपल्या, पक्षापक्षांनी या चळवळी संपल्या आणि नेते मोकळे केले तर सुद्धा मोकळे होऊ शकत नव्हते. हा त्यांचं वैचारिक अधिष्ठान इतकं मोठं होतं, त्यांना संपवू शकत नव्हतं. पण त्यांचं जे संघटन होतं ते संपलं, त्यामुळे थोडं त्यांना त्यांना थांबावं लागलं. त्यांना जे सेटबॅक मिळाला असं म्हणूया आपण, आणि अशा पद्धतीने यांचं जीवन होतं. स्वतः कधी बदललं बदलायचं काही कामच नव्हतं. आता आतून अंजा तिथं सुभाष पाटलाकडे आले होते, त्यावेळी मी त्यावेळी नव्हतो, मी कुठे गेलो, मी आलो दुपारी, ते आपल्याकडे स्वतःहून आले. बाबा ते स्वतःहून आले, बापूंचं मला बघायचं आहे म्हणले, समाजस्थळ आले, तिथं स्वतः फोटो वाढवून घेतला, आम्हाला तळ्यात बोलवलं, येते म्हणून सांगितलं. मी त्यांना न बोलवतो सुद्धा त्यांना यावंसं वाटलं का बापू सुद्धा त्यांना त्यांच्या पक्षाचे त्यांच्या तत्वाचे ते असं वाटले म्हणून ते स्वतः आले, थांबले आणि गेले. अशा पद्धतीने ही नेते जे आपण कुठं आहे पेक्षा आपली लोक कुठं आहे ते बघून तिकडे जातात, भेटतात आणि येतात. अशा पद्धतीने यांचं जीवन आहे ते असं आहे. पण आज आपणाला सुद्धा वेगळ्या पद्धती जायची वेळ आलेली आहे. आज हे आपलं आहे, आपला हक्काच आहे, आपण उभा केलेलं आहे, आपण उभा केलेलं आहे. हे सगळं संपवायचं चाललेलं आहे आणि नको ते आणायचं चाललेलं आहे. जे इंग्लंड, अमेरिका, रशिया, चायना इतक्या वस्तू येत आहेत, इतक्या मोठ्या वस्तू येत आहेत की आपल्या देशाचं काय आहे. अगदी मॅक्स कमी टाचण्या सुद्धा मेड इन चायना आहे, मेड इन जर्मन आहे, मेड इन जपान. का त्यात होत नाही का? म्हणजे आपण इतकं स्वस्त झालं जगाला, पण जग आपल्याला स्वस्त झालं नाही. बापूने आम्हाला 91 साली लिहिलं होतं की सांगलीला मोठं आंदोलन केलं तिथं का आम्ही अजून जागतिकरणाच्या हे झालो नाही, एलिजिबल झालो नाही, आम्हाला त्यात लोटू नका. पण कोण ऐकलं त्यांना? त्या लोकांना इतकं त्यांनी उठवलं होतं की लोक म्हणायचे आम्ही निघालो का जागतिक ह्या जे धक्क्यात होते देशाच्या त्या जगात निघालेलं आहे आणि ह्यांना बघूया. हे असंच चाललंय आणि आज ते झालं. जग आपल्याला मोकळं झालं का नाही, पण आपण जगाला मोकळं झालो अशा पद्धतीने झालेलं आहे. कम्युनिस्ट तत्व, कम्युनिस्ट जे ध्येयवाद अशा पद्धतीने संपवला आणि हिने संपवला तर नेते संपले नाहीत. आज जे हिस्ट्रीवर आहे त्यांचं बघा तुम्ही, उद्या किती मोठ्या पद्धतीनं जगातून त्यांच्या आजाराची वाहिली जाईल. पण आपण जे मोठे स्वतःला त्यांना समजतो, पण ते यांनी टिकून दिलेलं नाही. आज सगळंच वेगळं चाललेलं आहे, सगळं वेगळ्या पद्धतीने चालले आहे. माणसाला माणूस ठेवायला चाललेलं नाही. देश म्हणजे अस्वस्थ सगळा केलाय आणि यांनी जे व्यवस्थित मिळवलं होतं, कष्टाने मिळवलं होतं, तत्वाने मिळवलं होतं, देवाला मिळवलं होतं, हे सगळं संपवायचं झालेलं आहे. पण आता किंवा सांगायचं आपणच आता त्यातनं बघूया. आपण निदान आपल्या लेवलवर त्यांनी म्हणजे ह्याच्यावर मी काय केलं, घरातनं काय केलं, हेबी वर्धनं काय केलं हे आपण बघूया आणि आपल्याला त्याच पद्धतीने जावं लागेल. वेगळी पद्धत नाही आणि वेगळ्या पद्धतीने गेलो मग आपण सुद्धा काय त्यातच मिसळ होतोय. आपण आज कोण बघताय, कोणाला नेताय, पेतोय, म्हणजे अंगाला गाड्या खातोय, म्हणजे नको त्या पद्धतीने जातोय, अनेक वागतोय, हे सगळं चाललेलं आहे आणि त्यांना कोण थांबवू शकत नाही. थांबवायला हे त्यांचं सगळं आहे, खातं त्यांचं आहे, मंत्रिमंडळ त्यांचं आहे, सत्ता त्यांचे, त्यामुळे ते कोण थांबवू शकत नाही. पण निदान आपल्याला आपण पचाला त्यांचा निषेध केला, पण ते नुसतं निषेध काय होत नाही. आपण त्या स्वतःला त्यात झटकून दिलं पाहिजे, आपण लक्ष दिलं पाहिजे. जिथं अन्याय होतो, जिथं अत्याचार होतोय, जिथं अन्याय तिथं वाढते, मुलांच्या मुलींच्या जे अत्याचार होतात त्यासाठी आपण स्वतः असलं पाहिजे. आणि ही केल्याशिवाय आपल्याला जे आपण आपली तत्व सोडल्यास होईल, आपले विचार सोडला होईल आणि आपल्याला कम्युनिस्टांना ईश्वरांना जे आपण हे राहिलेले म्हणतोय ते अशा पद्धतीने घेऊया की बापूंचं जे जीवन होतं ते कशासाठी होतं ते मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं का की त्यातलेच होते, बापू त्यातले होते. म्हणजे आपल्याला आपण जवळ होते, बापूंचे विचार कमी ऐकला, आपण असून कमी ऐकले, तर तुम्ही ते पुस्तक वाचा बापूंचं जे जेलमधलं हे सगळं तुम्हाला त्यातून समजून अशा पद्धतीनं आपल्याला हे इतकी मोठी माणसं होती, ईश्वर इतके मोठे होते ते न म्हणजे आपल्याला त्यांचं गुण म्हणजे मूल्यमापन सुद्धा होऊ शकत नाही, आपण त्यांचं मूल्यमापन करू शकत नाही, इतकी मोठी माणसं होती. पण आज ते काळाच्या पडद्याआड गेले, 72 वयामध्ये जास्त नव्हते पण मोठी हानी झालेली आहे, डाव्यांची मोठी हानी झालेली आहे आणि आपल्या वैचारिक आपली सगळी हानी झालेली आहे असं आपण म्हणूया. आणि अशा नेत्याला सर्वांची होत असताना आपण सगळी जमला आणि कमी असला तर वैचारिक माणसं सुद्धा जमणं सोपं नसते. आज तुम्ही जमला, वेळ संघटनेचे आला, तुम्ही व्याघ्रांची वाहिली, ते म्हणजे कौतुक आहे. कौतुक म्हणजे कामाचं, त्यांचं स्वतःला तरी कौतुक त्यांना वाटलं नाही लोकांना, कामाचं कौतुक आपण केलं आणि ईश्वरांना
जे शिस्त असेल ती आपली बापूंचं जी विचारशक्ती होती त्यांच्या वतीनं बापूंच्या विचारशक्तीनं त्यांना आजोबाजी आपण तयारी वाहून द्या आणि त्यासाठी आपलं इथून पुढं जे आहे त्यांचं जीवन घेऊया. जी ईश्वर गेले घरात होते हे सर्व होते आणि बापू गेले नाना पाटील गेले तर ही इतकी मोठी माणसं होती की आपल्याला समज नाही माणसंही समजलं नाही का आपल्याला पण निदान तिथून पुढे समजून घ्यावं त्यांचं काय होतं त्यांनी काय केलं ते आपण समाजात कसं नेता येईल ते बघावं अशी तुम्हाला त्यांना सगळ्यांच्या वतीने आढावा आहे. अशोकराव